गडचिरोली पोलिसांनी पिपली बुर्गीतील बनावट माओवादी बॅनर प्रकरणाचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे। नक्षलवाद्यांचे अस्तित्व असल्याचा आभास निर्माण करून नागरिकांमध्ये भीती आणि दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे। शिवा मिस्त्री आणि रोहित मल्लिक असं अटकेतील दोघांची नावे असून या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली। 12 जुलैला पिपली बुर्गी परिसरात माओवादी नावाने लाल बॅनर आणि पत्रके आढळल्यानंतर पोलिसांनी विशेष तपास सुरू केला होता। तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे 2 आरोपींना अटक करण्यात आली। या प्रकरणी विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि अशा बेकायदेशीर कृत्यापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे।